वीरशैव लिंगायत गवळी समाज संघटनेच्या वतीने बैठक संपन्न। याबाबत वृत्त असे की वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आद्य गुरु परमपूज्य सिदाजी अप्पा यांची पायदिंडी धुळे ते चिडगोप्पा करणार या ठिकाणी निघत असते। दरवर्षी अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात सदर पायदिंडी ही निघत असते। त्या अनुषंगाने आज दिनांक 30 जून 2024 रोजी माता महाकाली मंदिर या ठिकाणी बैठक घेण्यात आली। तर या बैठकी प्रसंगी या ठिकाणी गवळी समाज संघटनेचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवातीला बैठकीतून चर्चा करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी गवळी समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। तर या निघणाऱ्या आद्य गुरु परमपूज्य सिदाजी अप्पा यांची पायदिंडी धुळे ते चिडगोप्पा कर्नाटक असा प्रवास होत असतो। दरवर्षी अतिशय उत्साहात वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने या पायदिंडीत सहभागी होत असतात व भक्तिमय वातावरणात नाचत गाजत सदर ही पायदिंडी निघत असते। त्या अनुषंगाने सदर ही बैठक घेण्यात आली। तर या बैठकी प्रसंगी श्री कचरू अप्पा बारसे, सुधाकर उच्चे, संजय दहीहंडे, बटुअप्पा लंगोटे, बुराजी दहीहंडे, रखमाजी यादबोले, करण बाचलकर, तुकाराम एम गवळी, एकनाथ महाराज, गुलाब सिद्निक, लक्ष्मण उदिकर, किसन जोगीवाडे, महादू घोगरे, माणिक नागापुरे, राजेंद्र बारसे आदी सर्व वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधव यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली। पुढच्या महिन्यात सदर ही पायदिंडी सोहळा पार पडणार असून दिनांक 25-26 तारखेला पायदिंडी सोहळा पार पडणार असून या पायदिंडी सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले। सिदाजी अप्पाचे तांबरे परमपूज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आद्य गुरु परमपूज्य श्री सिदाजी अप्पा यांच्या दिंडीबद्दल आज माता महाकाली मंदिर शिवाजी रोड येथे मीटिंग संपन्न झाली। या मीटिंगमध्ये आमच्यावर पुढच्या महिन्यात 25 ते 26 तारखेला दिंडी निघणार आहे। याच ठिकाणावर दिंडी निघणार आहे। तरी आज मीटिंगसाठी पंचक्रोशीतली तसंच टिकी, बोरवीर, मोगलाई, शाहीबाबानगर, गोकुळनगर येथील पंचमंडळी वगैरे सामाजिक कार्यकर्ते चौगाव येथील सर्व उपस्थित राहिले। आता प्रस्ताव जो आहे निघणारा तो आता पुढील महिन्यामध्ये 26 तारखेला धुळ्यातून निघणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन गवळी समाजांकडून करण्यात येत आहे। धन्यवाद।